क्रिकेटचे सामने असतात हे इतर कोणताही फंक्शन असो तेव्हा ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू आणि सर्व प्लेयरला विनंती आहे जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा तुम्ही आणून द्या हे लक्षात ठेवा. थोडं सहकार्य करा. हा व्यवस्थित सहकार्य करायचं आम्हाला. आणि प्रत्येक टीमला विनंती असेल की आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत त्यामुळे कोणी जास्त वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मैदानामध्ये नयन खांबेला पाहतोय आपण स्ट्राइक वरती. जय पाटील नॉन स्ट्रायकिंगला आणि गोलंदाज पहिलं षटक सतीश शिंदे यांना पाहतोय. ओके तर आमचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. पंडित शेठ गोवारी आपल्याला विनंती आहे याबा. यस पहिलाच बॉल बाईट आणि बाईट्स. चला सामन्याला सुरुवात झाली आहे. गोलंदाज सतीश यांना पाहतोय पहिलं षटक घेऊन येत असताना. हो पुन्हा एकदा खूपच दूरवरून बॉल गेलाय पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत 1+1 2 धावा पुन्हा मिळाल्या. दोन चेंडू सध्याच्या पाहिलं तर सतीश यांनी खराब फेकलेले आहेत त्यामुळे 2 चेंडूवरती काही न करता 4 धावा मिळाल्या. फटका चांगला आहे हवेतून केल्यात. लॉंग ऑफच्या वरून फिल्डर होते त्याच्या अगदी आबागाच्या बाहेर पहिला षटकार बॅटरला पाहतोय आपण नयन कांबेच्या बॅट मधून. आज आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आणि त्यानिमित्ताने आज सर्वांना सुट्टीचा दिवस आनंदाचा दिवस जल्लोषाचा दिवस आणि आपल्या भारताच्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती ध्वज फडकताना आपण सातत्याने पाहत असतो. ओ पुन्हा एकदा बॉल हवेत आहे कीपर ओ थोडेसे पाठीमागे राहिले. षटकारानंतर 1 धाव येत असताना सुरुवातीचे 2 चेंडू खराब होते त्याच्यावरती 4 धावा नंतर 6 आणि एकूण आता 1 म्हणजे 11 धावा. अद्यापर्यंत 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ मिळणार नाहीये. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा कामोटे प्रीमियर लीग 2026 चे पर्व आज आणि उद्या सुपर संडे आणि फायनल डे उद्या असेल या स्पर्धेचा. चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळेल नाही आहे पडल्यानंतर बाहेर निघून गेलाय. बाईटचा इशारा येत असताना ही इनिंग संपाच्या अगोदर कॅप्टननी नेक्स्ट मॅच साठी उपस्थित राहायचंय. आयडियल क्रिकेट अकॅडमी आणि शिवशंभो 11 पुन्हा बाईट नाही. सतीश नेमकं काय करतो अद्यापर्यंत 4 वाईट फेकल्यात एकाच ओव्हरमध्ये 4 बॉल वाईट अद्यापर्यंत. फक्त दोन्ही चेंडू लिगल झाल्यात. धावसंख्या 13 स्कोरबोर्ड वरती. लिगल 11 संघ बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न वन्स अगेन वाईट. दिशेवरती नियंत्रण नाहीये सातत्याने खराब चेंडू फेकत असताना
पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटक अद्यापी 4 चेंडू वाईट, 1 षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 14. वाईट आणि नो साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बॉल चालला यावेळेस डीप फाईन लेगला थांबलाय थोडासा, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले, एकच सामेल. यावेळेस चांगला बॉल होता, डॉट बॉल आलाय, पहिला चेंडू डॉट आलाय या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवातीला खराब चेंडूची फेकी गेली सतीश शिंदे या गोलंदाजाने, ज्याच्यावरती पहिलं षटक फेकण्याची जबाबदारी दिली आहे आणि अशा जबाबदारीतून मात्र आता पहिला चेंडू डॉट आलाय. आताचा बॉल फटका हवेत केला, नयन डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, एकच सामेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. धावसंख्या 16 आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लेग स्टंपला खेळायचं होतं, हलकसं अपील. लेग बाज च्या स्वरूपामध्ये धाव येत असताना, कारण LBW नाही आहे, पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये पाहतोय आपण, त्यामुळे निश्चित थोडेसे अपील सुद्धा करतात खेळाडू. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना लीगल ईगल 11 या संघाने धावा केल्या, त्या बिनबाद 17. बिनबाद 17 अशी धावसंख्या तुम्हाला पाहा मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू वाईट आले, 1 षटकार आला, दुहेरी धाबा, एकेरी धाबा पाहायला मिळाले, 2 चेंडू डॉट आले. सतरा धाबा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. गोलंदाज स्वप्नील, फुल टॉस. हो हो, व्हाट अ शॉट. जसा आला तसा बॅकवर्ड स्क्वेअर लेग राऊंड उडवलाय बॉलला जय पाटील यांच्या बॅट मधून. हा पहिला षटकार. स्वप्नीला गोलंदाज पाहायला मिळतोय. स्वप्नीलच्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका येत असताना पुन्हा एकदा बॉल स्ट्राईक बॅक केलाय. थोडंसं कमबॅक करत असताना स्वप्नीलला पाहतोय, एक आयकॉन खेळाडू. या टीम मध्ये खेळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, कारण हे पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे, त्यामुळे इथे धावा भरपूर प्रमाणात होत असतात. हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, डीपिश कबरला. दुसरा षटकार. फलंदाज जय पाटीलच्या बॅट मधून. 40+ खेळाडू आहेत आणि चांगली सध्या तरी बॅटिंग करत असताना (29) 29 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. सध्या तरी चांगली बॅटिंग होत असताना या ओव्हरमध्ये स्वप्नीलच्या अगेन्स्ट 2 षटकार. पुन्हा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय अत्यंत वेगाने.
हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला स्वप्नील या गोलंदाजाने. डॉट बॉल येत असताना 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आयडियल क्रिकेट अकॅडमीच्या विरोधात शिवशंभो 11. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी याचे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट. 2 षटकार आल्यानंतर थोडासा कमबॅक करतोय स्वप्नील. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. यावेळेस फटका चांगला. फिल्डर उपस्थित. कॅच. हो हो, जबरदस्त झेल टिपलाय. जय पाटीलला बाद करण्यात यश आला. अखेर स्वप्नील यांना षटक समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात त्या 29 धाबा. एक खेळाडू बाद. मिलिंद याने चांगला झेल टिपला डीप मिड विकेटला असताना. शेवटचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न राहिला. व्यवस्थित हँड कॉर्डिनेशन झालं नाही आणि त्यामुळेच झेल देणं भाग पाडलं. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. जास्त वेळ नका. तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, लक्षात ठेवा. हा पहा, सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आपल्या कामोटे टेनिसचे विद्यमान अध्यक्ष सागरभाऊ पाटील यांच्या वतीने कोणत्याही खेळाडूने जर वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर त्याच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटपर्यंत, उद्याच्या दिवसापर्यंत प्रत्येक टीमला सुवर्ण संधी. प्रत्येक खेळाडूला 50 धावा पूर्ण करा, 2000 रुपये कॅश प्राइज. अशा संध्या तुम्हाला मिळत नसतात, कारण हे दानशूर दाते आहे ज्यांचं क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे आणि सातत्याने ते आपल्या प्रत्येक खेळाडूला एक नवीन व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतात. हरेश भोसले आलाय ओव्हर नंबर 3 साठी. 1 डाऊनला अंबादास. अंबादास स्ट्राईक वरती आहेत. दुसरीकडे नयन कांबे ज्याने सुरुवात षटकाराने केली. राजिंगचा चांगला बॉल होता या ठिकाणी. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. खेळाडू पाहतच राहिले बॉलकडे. त्यामुळे चेंडू डॉट. अलग स्टाईलने खेळायचा प्रयत्न, मात्र थर्डमॅनच्या दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. थर्डमॅनला तिकडे शिक्का आहेत, निकनेम आहे त्यांचा. फटका चांगला आहे. फिल्डर आहे त्याच्या अगदी जवळून. 1 बाउन्स. 4. जबरदस्त फटका होता नयन कांबे यांचा. चौकार येत असताना पॉवरफुल फटक्यामध्ये ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालं. अगदी सरळ रेषेत खेळला गेला आणि त्याच्यावरती या 4 धावा पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॉल उडवण्याचा प्रयत्न. कॉट अँड बोल्ड.
चांगला झेल टिपला. ज्या नयन कांबे ज्या नयनने चांगली इनिंग साकारत होता त्याला मात्र अखेरकार बाद केलं गोलंदाज हरीशने. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आयडियल आणि शिवशंभो 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. ओ पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. पूल केलाय. फटका फसलाय. गुड कॅच विजय राणा. गुड कॅच. सच अ ब्युटिफुल कॅच. चांगला कारण उंचावरती चेंडू होता. खाली पाऊस होता. पाणी होतं. पहा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक नंतर सर्व टीमला पहिली इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. जर एखादा कॅप्टन उपस्थित नसेल तर त्या समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. आणि दोन्ही उपस्थित नसेल तर त्यांना पेनल्टी दिली जाईल. मग चला फिल्डर या. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसेल तर 2 चेंडू कमी करण्यात येईल. म्हणजे 24 बॉलचा मॅच आहे तिथे तुम्हाला 22 बॉलच खेळायला मिळतील. असं करू नका कारण स्पर्धा मोठी आहे. ही स्पर्धा तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आल्यात. चला आपण सागरभाऊ पाटील यांच्या शुभाचे टॉस करतोय. बंटी आल्यात. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउट आणि ते काय घडलं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. अंबादास रनआउट. 12वा खेळाडू जर असेल तर पाठवायचं आहे तुम्ही. चला इथे टॉस आयडियलने टॉस जिंकलाय. ओके नंतर मग सिरीज साठी प्रॉब्लेम होऊन राहतो तर लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे तुमचा 12वा खेळाडू पाठवणं फार गरजेचं आहे. बॉलर ऋषी आहेत. ऋषी धनावडे कॅप्टन क्रिकेट मधील बिग नेम. सुजित भोईर न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना पाहा मिळतो आपल्याला. चला रविराज शेठ भगत यांचं नेहमीच लक्ष असं कारण नेहमीच त्यांच्या वतीने नाश्ता पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात येतोय. असे दानशूर दाते असले सागर शेठ पाटील आहेत जे नेहमीच खेळाडूंना चांगला प्रोत्साहन चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. त्याचबरोबर आमचे सूर्या मास्टरचे ओनर अतुल शेठ पाटील. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न ऋषीचा राहिलाय मात्र 1+1 मिळतील. 2 धावा. नको 38 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. चला शेवटचं षटक आहे. पहा तुमचा वेळ लक्षात ठेवा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न.
एक डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू येत असताना शेवटचा षटक मार्ग पहा मिळतोय तुम्हाला. ओ या ठिकाणी स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पुन्हा एकदा संधी आणि रनआउटची विकेट आली आहे. गुड थ्रो, चांगल्या प्रकारे थ्रो केला जातोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय. हा, ज्यांना नाश्ता करायचा असेल त्याने आमच्या मुख्य व्यासपीठाच्या याचं आहे. आपले रविराज शेठ भगत यांच्या वतीने नाश्ता आणि चहाची सोय उपलब्ध करून दिली आहे. खेळाडूंसाठी सर्वांसाठी नाश्त्याची सोय आहे. शेवटचं षटक ऋषी यांना पाहतोय. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल. या ठिकाणी रनआउटची संधी आणि एक डॉट बॉल. बोला ना शेठ. हा रवी शेठ, संभा शेठनी नाश्ता सांगितलाय. हा संभाजी जरट साहेब आहेत का बोलते तुम्ही? संभा शेठ या इकडं. एकच धाव मिळाली आहे. ऋषीचं चांगलं षटक तुम्हाला पहा मिळतोय. 22 स्कोर झालाय तो एकूण 40. बरोबर ना? 40 धाबा झाल्यात. 41 ची गरज असेल. रॉयल सरकार आपले बॅटर पाठवा आणि लिगल आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नको. 40 धाबा केल्यात. 41चं लक्ष. विशाल बाहेर नंतर जाणार आहेस ना? बाहेर नंतर जाशील ना? तेव्हा मला फोन कर जायच्या बद्दल. ओके. काय विशालला बोलायला ठेवलंय. नाही तू सगळं सामान आणून दे. मी सांगतो. तुझंच काम. चला बॅटर
रॉयलवाले जास्त वेळ करू नका. लिगलवाले आपण फिल्डिंग लावून घ्या. 40 झाल्यात. 41चं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना आहे. 10 पेक्षा थोडी जास्त सरासरी हवी आहे प्रति ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आयडियल क्रिकेट 11 शिवशंभो या दोन टीम मध्ये. पहिल्या ओव्हरला ते 17 आला. नंतर किती आला ते कोण पाहिजे त्याला? मित्रा गाण्या गाण्या इधर इधर रे गाण्या इधर गण्यादा अरे इधर पानी नाही शिवशंभो 11 संघाचे पॅकर्स सुधीर भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला आयास मॅच सुरू करायचे. एक कृष्णा नॉन स्ट्राइकर का नाम आडीतला सोडू आम्ही. आडीतला आता बस झालं. तुम्ही आरी करता ना ते प्रेमला सांग. प्रेमला माझी कंप्लीट केली. प्रेमने त्याला थांब ऐकू दे. त्यांनी कंप्लीट केली माझी. त्याला थांब जरा बरं. हो पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कीपर थोडेसे लेट झाले आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. 41चं टार्गेट आहे मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये ऋषी आणि त्याच्या जोडीला हरेश आणि गोलंदाज नयन कांबळे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. 41चं टार्गेट. चांगला चेंडू थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय आणि डॉट चेंडू येत असताना
सन्या तेरा ध्यान खाने पे ही है. अरे उसका ध्यान सिर्फ खाने पीने पे रहता है, कुछ काम नहीं. पहिलं षटक पुन्हा एकदा वन्स अगेन चांगली गोलंदाजी नयन खांबेला पाहतोय आपण. गोलंदाजी करत असताना पावसाचं सुद्धा आगमन सातत्याने सकाळपासून आज मात्र जास्त प्रमाणात पाऊस राहिलाय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करत असताना नयन खांबेला पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक्केचाळीसचं टार्गेट असताना मात्र 3-3 चेंडू डॉट येतात, त्यामुळे थोडं दाबा बनवणं आता कठीण होईल. यावेळेस नाहीये दिशेपासून भरकटला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि 2 धावा. यस 1+ एकूण 3 धावा. 1+2 3 धावा पाहायला मिळतात. वन बाउन्स वन शॉट. ओके 1 शॉट म्हणजे 2च धावा मिळतील. आमचे लक्ष या ठिकाणी स्क्वेअर लेगला पंच आमचे विजय बाळाजी सर आणि मेन पंच चौधरी सर उपस्थित आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. फटका चांगला आहे. उंच 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 आणि हो हो 6 धावा आहेत. त्या ठिकाणी पाय मात्र रेषीच्या झाडाला लागला. ओके झेल टिपला होता, मात्र जेव्हा जेव्हा चेंडू झाडाला लागेल तेव्हा षटकार आहे, लक्षात ठेवा. झेल टिपला होता. अंबादास होता ना, अंबादास चांगला झेल टिपला होता, मात्र वरून चेंडू आला खालपर्यंत तेव्हा झाडाला स्पर्श करून आला, त्यामुळे 6 धावा मिळाल्या. थोडेसे नाराज आहेत कारण झेल टिपण्यासाठी भरपूर चांगले प्रयत्न केले. दुर्वेश एज लागली चेंडू शॉर्ट टर्मॅन मधून. एकेरी धाव मिळत असताना एकूण धावसंख्या 10 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि नयनने मात्र 3 चेंडू डाट फेकले, एक षटकार आला. एकूण धावा 10 आहेत. अद्याप 31 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 18 मध्ये 31 धावा करायच्या आहेत. ओके चला, आमचे रॉबिन स्मृती आणि सूर्या मास्टरचे खेळाडू कुठे असेल तर एकत्र जमावा. अंबादास आलाय गोलंदाजी मार्कवरती. चला सामना सुरू करा, जास्त वेळ नका सर, लक्षात ठेवा जास्त वेळ देऊ नका प्लीज, कारण आपल्या मॅच पूर्ण व्हायला पाहिजेत. हा, जसं मॅच संपलं तर नेक्स्ट टीमने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि नाश्ता भी रेडी आहे. ज्यांना कोणाला नाश्ता करायचा आहे त्याने व्यासपीठावरती यावं. एक धाव बॅटच्या साहाय्याने. धावसंख्या 11. अद्याप 30 धावेची गरज आहे. येणारे 17 चेंडू 30 धावा. तीस धावा तुम्हाला करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये
बसा ना. आपलं काय झालं? हा, तू आता लढू नको. मी तुला आता यावेळेस स्पेअर लेगला बॉल चाललाय आणि त्याच्यावरती एकच धाव. बॅटकटचा इशारा आलाय. एक धाव मिळत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि या 2च्या खेळामध्ये चांगला बॉल, थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय. चेंडू डॉट जात असताना आतापर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. कॅचचा कॉल. हो, वेगाने आल्यात नयन. गुड कॅच. चांगला झेल टिपला. लॉंग ऑफला होते. लॉंग ऑन मध्ये येण्यासाठी त्यांना चेंडूवरती नजर ठेवावी लागली आणि चांगल्या प्रकारे झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन होत असताना हरेश भोसले बाद झालाय, ज्याने एक षटकाराचं योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय. त्याच्यामध्ये 2च धाबा आल्यात. एक चेंडू डॉट, त्यानंतर विकेट डॉट. थोडंसं कमबॅक करत असताना, कारण फक्त 41 धाबा बनवायच्या आहेत. 14 चेंडू 29 धाब्याची गरज आहे आता. चला बॅटर या लवकर. बॅट्समन नेम गाणं कोण आहे रे बॅटिंग? गणेश भाई बॅट्समन स्वप्नील गुहागरकर. स्वप्नील आलाय. स्वप्नील गुहागरकर मैदानावरती आलाय. बंडाऊनचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. थोडीशी बातचीत करत असताना की कशा प्रकारे या धावा चेस करायच्यात. 41 टार्गेट असताना अरे गन्या वो देख लेंगे उनका प्लेयर. यही आदत खराब है. तू तेरा टीम बना ना, उनका वो कर लेंगे. हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस बॉल अगदी एस्टँडच्या भरून जात असताना डॉट बॉल आलाय. गन्या ग्रुप में मैसेज डालते थे, सबको कॉल करते रहे. अभिजित दरेकर, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रेसिडेंट उदयजी सामंत आणि ॲप्लिकेशन प्रेझेंटेन्स पियुष श्रीवास्तवा, त्याचबरोबर ट्रॉफी स्पॉन्सर विशाल साबंत अँड लीगल ईगल टीम. कोण आहे बॅट्समन? अरे न्यू बॅटर सीट. पहिलाच बॉल एक्स्ट्रा वाईट. दिशेवरती नियंत्रण नाहीये. जीवन बेंडेला पाहतोय आपण. किती पाहिजे? 11 बॉल 27 ची गरज आहे आता. 11 बॉल 27 जाबा. चांगला बॉल सीट साठी खेळून काढलाय. कबसला एकच जामेल. 10 चेंडू 26 ची गरज आहे. अद्याप सामना नेट टू नेट आहे, कारण मागचं षटक अत्यंत चांगलं आलं. वाईट प्लस विकेट नसते रे. पहिला रनआउट होता. सिंगल प्लस विकेट. हां, उसके बाद वाईड हुआ. आता काय 26 पाहिजे. 10 बॉल 26. 10 चेंडू 26 ची गरज आहे. यस. हा, लाईव्ह चालू झालेली आहे. 10 चेंडू 26 ची गरज असताना पाहतोय आपण जीवन बेंडे गोलंदाजी मागपती. फुल टॉस. फटका चांगला स्क्वेअर लेगला खेचलाय. षटकार 6 धावा. ए दिया आया. मैच बॉल आया.
हाँ। नहीं, तुरंत आ गया तो करने में कुछ नहीं। मारला पण शकतो. ऋषीने मारला। ऋषीच्या बॅटमधून हा षटकार पहा मिळतो. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. ऑलरेडी आपण थोडंसं लेट आहोत, त्यामुळे लक्षात ठेवा मॅच कव्हर करायची आहेत आपल्याला. जास्त वेळ घेऊ नका. हे 26 नाही पाहिजे, 19 पाहिजे. नहीं, 20 आता पाहिजे ना षटकार आता। मारला ना. 22. अरे वो वाइड +1 नहीं था। नाही सिंगल हो, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॉल थांबलाय तिथे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्यासाठी निघाल्यात मात्र. दोनच भेटतील ना. बॉल गेला. चारच धावा. पहा जिथे एकच धाव होती तिथे 4 मिळाल्या. फिर किती पाहिजे आता? अभी जो 26 हुआ ना. 26 धावा झाल्या. टोटल टार्गेट कितना है? 41 15 चे. 15 8 बॉल 15। 8 बॉल का. 1 2 3 4. 8 बॉल 15 ची गरज आहे. 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज. या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार आलाय. ऋषीला पाहतोय स्ट्राईक वरती. काय पाहिजे? बिग हिट करण्याचा प्रयत्न. आत्ताचा बॉल चांगला होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. 7 चेंडू 15 ची गरज. सात चेंडू 15 धावा. 3 रन गया। पुलटो का चगा ठीक है रे। वो फालतू 3 रन फालतू गया। हो, सोडून दिलाय. 7 बॉल 14। वाईट बॉल. हा कंपल्सरी धाबा तुम्हाला चेस करायच्यात. लक्षात ठेवा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे धावसंख्येचा पाठलाग हा कायमस्वरूपी करावा लागेल. एज लागले. चेंडू पाठीमागे चाललाय. विशाल एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी आणि 2 6 बॉल 12। कंप्लीट केल्यात. थोडंसं लेझी क्रिकेट दाखवत असताना आणि आता 6 बॉल 12 ची गरज आहे. आमचे IDFC बँकेचे एरिया हेड आमचे सागर शेठ पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करतोय आपण. बारक्या कमळ्यांच्या शुभ असे कॅमेरामॅन. ले रहे 2 मिनट ले रहे. आराम से. ऑल इंडिया आयकॉन पण आलाय ना. IDFC फर्स्ट बँक चे हेड मुंबईचे आमचे नवी मुंबईचे सागर शेठ पाटील यांचा ठिकाणी सन्मान होत असताना. चला फिल्डिंग लावा. 6 चेंडू 12. टाइमपास नको. 12 ची गरज आहे आता. फिर वो लेजेंड आता नेक्स्ट मॅचला पेनल्टी भेटेल। या मॅचची पेनल्टी तुम्हाला नेक्स्ट मॅचला भेटेल। चौथी आहे बोल ना. तिसरी आहे. ही पहिलीच चालू आहे. आता शिवशंभू आणि आयडियलची लय वेळ घ्यायचा रे मॅचला हे. तिथे गेला ना। आणि लय चला शेवटचा गोलंदाज आता वापरायचा आहे तुम्हाला. 6 बॉल 12 ची गरज आहे. फिल्डिंग लावून घ्या अंबादास. चला एका दिवसात 13 खेळवायचे आहेत. टाइम पास किया तो टाइ- नेक्स्ट मॅच को आई, पेनल्टी या मॅचला लय नेक्स्ट मॅचला पेनल्टी भेटेल असं सांगा डायरेक्ट। चला आपण टाइमपास केला तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. लक्षात ठेवा. आराम। अरहम शेख अरहम ARHAM। अरे ये लोग क्या टाइम पास कर रहे हैं यार। चला मॅच चालू करायची आहे. बॉलर अरहम शेख, अरहम। आराम आलाय. बारिक डायरेक्ट बोल नेक्स्ट मैच को पेनल्टी देंगे तुम्हारे। फिर ये मैच को अगर टाइम पास करोगे तो। पहिलाच बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी या ठिकाणी अरे रन नहीं है ना वैसा वैसा तो रन भी नहीं। आणि ते पाहावं लागेल. बैट को नहीं लगा ना बॉल, वो है ना पैर को लगा ना। तो क्या है अभी देखते हैं अंपायर का क्या है। पैर को लगा ऐसा भाग सकते थे। कौन
रनआउट है, भाग सकते थे। ए बारक्या, अरे बॉल लागला का ए, पायाला? बारीक बॉडी को लगा है बॉल तो भाग सकते हैं. बॅटला नाही लागला. बॉडीला लागला का विचारा? सर अंपायर्स डिस्कस करतात. बॉडीला लागल्यामुळे हे भेटतो ना. चला फिल्डिंग लावून घ्या तुम्ही, निर्णय देऊ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आउट झूम कर शनी. आता वेडा झाला या एंट्री पाहिजे आरपीएल ला जा तिथे आरपीएल ला घे एंट्री मला कशाला त्रास काय मला रनआउट मागला का ते? रनआउट आहे. ते स्ट्राइक चेंज काय चिल्लर काय चिल्लर नाही ना पण बालिक काय चिल्लर नाही मग आणि थांबला पण नाही बॅट्समन ब्रिज सोडून गेला. बॅट्समन आउट आहे, रन आउट आहे. ओके बाईची रन असं बाकी आधी अनाउन्स ठेव. बिना लागून गेला तर हा, जर विकेट किपरला डायरेक्ट जर चेंडू हातामध्ये विसावला तर रन नाहीये. लागून बिगून गेला तर हा, जर बॉडीला स्पर्श झाला तर आउट असेल. हे लक्षात ठेवा. जर डायरेक्ट चेंडू हातामध्ये गेला, रन घेण्याचा प्रयत्न केला तर ती रन नसेल. चला नवीन बॅटर आल्यात आता. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली म्हणजे 5 चेंडू अद्याप 12ची गरज आहे. बॅटमन कोण आहे? 5 बॉल 12. सतीश शिंदे. सतीश शिंदे आल्यात नवीन बॅटर. एकदा अनाऊन्स करा जर तुमच्याकडे एक्स्ट्रा प्लेयर कोण असेल पाठवा. हा, जर तुमच्याकडे बॅटिंग ऑर्डरमध्ये जर एक्स्ट्रा प्लेअर असेल तर पाठवून द्यायचं आमच्याकडे. प्रत्येक टीमला विनंती आहे. नाहीतर ओनर असेल तर ओनर पण बसू शकतो. अरे रनआउट आहे तर वरती ऋषी ना. रनआउट असेल तर वरती ऋषी ना टी-शर्ट. गेला विचारला. चला ऋषी स्ट्राईकला येतील कारण रनआउटची विकेट आली आहे. अरे टाइमपास नका करू. ये बारीक बोल ना टाइमपास बहुत कर रहे यार. घर में खेल देगा ये लोग. पहिला मॅच होने दे, बाद में फटाफट हो जाएगा. हो, उकळण्याचा प्रयत्न, थोडासा बाउन्स दिलाय. चेंडू डॉट जात असताना पाहायला मिळाला. अद्यापर्यंत 4 बॉल आता करायच्या, त्या धावा 12. अंडर 19 चा प्लेयर आहे. हॅलो बोल ना. 4 बॉल 12. हा, जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लगेच घ्यायचा आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कॉल कर. फास्ट घ्या, स्पीडअप करा. फुल टॉस आणि येथे कॅचचा कॉल. हो हो, जबरदस्त फिल्डिंग, पाहावं लागेल आणि चौकार. 4 धावा आहेत. 4 त्याला वाटलं तो बाउंड्रीवर आहे पण बाउंड्री मागे. प्रयत्न चांगले होते, मात्र आता स्पर्श होऊन चेंडू निघून गेला आणि त्यामुळेच ते धावा मिळाल्या. त्या 4. आता गरज आहे तुम्हाला 8 धाब्याची. चेंडू शिल्लक आहेत 3. हॅलो इकडे जाईल नाही इथे जाईल दिबा पाटील का काय ना अजून विचारतो बोललं की काय आपल्याला करून जायला होतं बघतो आता विचारून. हो, यावेळेस पुन्हा एकदा पुन्हा आणि गेला षटकार. ऋषीच्या बॅटमधून आलाय षटकार. चेक केलं जाईल आता. बॅटिंग टीमने लिहा रे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे की नाहीये. नो बॉल. अगदी कमरेच्या वर होता चेंडू.
त्यामुळे नो बॉल, फ्री हिट. पुढचा बॉल, एक बॉल 7 आल्या. 2 बॉल 1, 3 बॉल 1. चला फिल्डिंग लावून घ्या. चौकार षटकार आले त्यामुळे आता चला 3 बॉल 1. सामना जवळजवळ विजयाच्या स्टिपथावर आहे. कारण एक चौकार एक षटकार आलाय. हुक केले जाते आणि हा विनिंग शॉट ऋषीच्या बॅट मधून पुन्हा षटकार येत असताना सामना जिंकलाय. रॉयलने मॅच या ठिकाणी जिंकलाय. पहिला सामना होता, 41चं टार्गेट होतं, मात्र 12 बॉल 29ची गरज असताना ऋषीने स्ट्राईक वरती थांबून हा सामना जिंकलाय. चला मॅच कोण आहे? थांबा थांबा बघू. नाही रन कमी होते ना, रन कमी होते मग बॉलरला बॉलर दे किसने रन कमी बॉलर डाला क्या उसने? हाँ तो उसको